सो हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण साऊथ गोवा फिरतोय. तर चला बघू कसा असतो एक्सपिरियन्स, काय असतो. आता आम्ही बसलोय बसमध्ये. तर आता ती बस आपल्याला नेहमी स्पॉटवरती. तर चला बघू. इन्स्ट्रक्शन्स को फॉलो करना है. ओके गाईज, आपलं फर्स्ट लोकेशन आहे मिरामार बीच. तर आपण पाहूया ते. This is Miramar Beach. हे आहे मिरामार बीच. चेक करो. अरे आपण पूर्ण गोवा फिरलोय पण डब्ल्यू काय भेटला नाही राव. कुठे आहे डब्ल्यू? खजाना तरी भेटला. डब्ल्यू किधर आहे? डब्ल्यू कमेंट मध्ये सांगा डब्ल्यू कुठे आहे. ती फिश बघा. मिरामार बीच बघून आम्ही आता बसकडे चाललोय सेकंड लोकेशनला. तर दाखवतो. सो गाईज, आता आपण डोना पावला या ठिकाणी चाललोय जिथे सिंगम मूवीची शूटिंग झाली, जो खंबा उकाडण्यावाला सीन. तर आपण तिथं चाललोय. अजय देवगणनी जिथे खंबा उकडला होता त्या ठिकाणी चाललोय. पब्लिक चालली आहे त्या ठिकाणी. गर्दी बघू शकता तुम्ही. मागे पण आहे. जाऊन उकडायचा खंबा आपण एखादा. असं उकडतो. हा वाला खंबा नाही, लाईट वाला. सिंगम मूवीचा स्पॉट चेक करू. आता चाललोय आम्ही तिथे. चाललोय. हे आहे ते लोकेशन. या साईडनी पळत पळत आलता सिंगम. गाईस बघा लोकेशन. पूर्ण समुंदर आहे. तो गाईज आता या लोकेशन होतं ते. तर आम्ही आता चाललोय. शैकन शिकरी किधर आहे? आता तुझी लाला एक. आता डोना पावला सिंगम मूवीची शूटिंग झाली. त्यातनं आम्ही रिटर्न आता बसकडे चाललोय थर्ड लोकेशनला. आता आपण हिस्टॉरिकल प्लेस ओल्ड गोवा या ठिकाणी आलोय. तर यातले ओल्ड चर्च आहे ते कव्हर करतोय. या साईडला एक ओल्ड चर्च आहे आणि या साईडला एक आहे. नाव समथिंग काहीतरी आहे. खूप डिफिकल्ट नाव आहे तर माहीत नाही मला. चला बघू. चर्च, द हिस्टॉरिकल प्लेस इन गोवा. इंग्लिश झालं का? सॉरी. खरा गोव्यातला ऐतिहासिक चर्च आहे ओल्ड गोवा. ते कव्हर अप करतोय ही आपली गँग. चेक करा चर्च. चर्चमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नव्हती पण मी तुमच्यासाठी केली. रिक्स घेतली आहे. त्या व्हिडिओला लाईक तर करा. आणि तिथं आहे ना एक फादरची डेड बॉडी होती. ज्याची आहे ना काय होतं रे तिथं. वर्षापूर्वीची बॉडी आहे. तिचे जे बोलतात नेल्स वगैरे वाढतात नाही का, हेअर वाढतात. ती असं ऐकून आहे, माहीत नाही. आता तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी रिक्स घेतली तर व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओ अलाउड नव्हता तिथे. मला चर्च बघून आता आपण चाललोय यावाला चर्च दाखवतो आता आत. तिथं काय हे वाला चर्च आहे ते. सो गाईज, इथं पण मोबाईल अलाउड नाही आहे बट मी काढतोय. आणि या साईडला झालेली आहे मूवीची शूटिंग. कमेंट्समध्ये सांगा कुठली मूवी शूट झालेली आहे इथे. सो गाईज, हे आहे ते चर्च. आता आपण एंट्री करू. उन्हाने खूप भयानक हाल होतं. ते भयानक ऊन आहे. हे आहे ते चर्च आणि हे चर्चचं नाव आहे. यातली थोडी डिटेल्स आहे. चला आता आपण जाऊया आत. check.
लॉक आहे, काही दिसत नाही बट लॉक आहे. चालूया आपण पुढे. काय आता चर्च बघून आम्ही चाललोय बसकडे. तर आता आपलं नेक्स्ट लोकेशन असेल. चलो. सो गाईज आता आपण आलेलो आहे बालाजी टेम्पल या ठिकाणी. तर आता बघू काय आहे तसं. आहे ते मंदिर बालाजी टेम्पल. तर आपण तिथं आलोय. चलो. आहे महागणपती मंदिर. मंदिरला व्हिजिट करून आपण परत चाललोय आपल्या बसकडे, कारण टाइम खूप कमी आहे. एक्सप्लोर पण जास्त करायचं आहे. आता आपण श्री मंगेश टेम्पल या ठिकाणी चाललोय. आणि जे लता मंगेशकरचे फादर आहे त्यांचं नाव या रोडला दिलेलं आहे, दीनानाथ मंगेशकर. तर बघू आता काय एक्सपिरियन्स आहे तिथला. आणि मार्केट पण आहे या साईडला. काहीच या साईडला पूर्ण मार्केट आहे. हा आहे टेम्पलचा व्ह्यू. चेक करा. या साईडला काय खाली, या साईडला पाणी. चेक करा. सगळ्याच ही आहे एंट्री. बघा व्ह्यू चेक करो. सो गाइस चेक करा व्ह्यू. हे आहे श्री मंगेश प्रसन्न मंदिर. सो गाइस आजचा व्लॉग करू इथं एंड, कारण ट्रिप संपलेली आहे आपली. तर आपण चाललोय आता गोवा टू पुणे. आणि मग त्यानंतर तिथून पुण्यातून नगर. तर व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक कॉमेंट शेअर करा, भरपूर प्रेम दाखवा आणि कीप सपोर्टिंग. आणि चॅनल सबस्क्राईब करा. ब्लॉगर अनिरुद्ध. थँक्यू.